नमस्कार मंडळी, सविताच होम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त असा अंडा राईस. आदल्या दिवशीचा भरपूर असा राईस राहिला असेल आणि त्याचं काय करावं कळत नसेल, तर हा अशा प्रकारे मसालेदार अंडा राईस करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. आता इथे मी खूप साऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत. त्यात कांदा आहे, मिरची आहे, फरसबी आहे, टोमॅटो आहे. आता एका कढईमध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया आणि याच्यामध्ये 2 ते 3 अंडी जी आहेत ती आपण फ्राय करायला टाकूया. आता थोडंसं चिमूटभर मी इथे मीठ टाकलेलं आहे आणि हे अशा प्रकारे आपण याला फ्राय करून घेणार आहोत. पटापट फ्राय करायचं म्हणजे अंडी जी आहेत ती आपल्या कढईला खाली चिकटणार नाहीत आणि पटकन फ्राय होतील खालून. आता याच्यामध्ये आपण जो राईस आपल्याला शिळा राहिलेला राईस आहे, तो टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं परतून घेऊया. बऱ्याच वेळा आदल्या दिवशीचा भात भरपूर राहतो आणि दुसऱ्या दिवशी नुसतं गरम करण्यापेक्षा किंवा नुसतंच परतण्यापेक्षा अशा प्रकारे मसालेदार राईस बनवा, म्हणजे तो लगेचच फस्त होईल. आता हा सगळा गरम झालेला भात जो आहे, तो आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे अंड आणि भात आपण आधी फ्राय करून घेतलेला आहे. म्हणजे कसं आहे भाज्यांबरोबर याचा मग लगदा होत नाही. हे वेगळं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि कांदा आणि मिरची टाकून घेतलेली आहे. इथे 2 ते 3 मिरच्या घेतल्यात, उभ्या चिरल्यात मी. तर ज्याचा छान तिखटपणा याच्यामध्ये उतरेल. आणि फरसबी टाकलेली आहे. फरसबी अगदी बारीक-बारीक चिरून टाकलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशी पण कट करून टाकू शकता. आता इथे गॅस आपण फास्टच ठेवायचा आहे, म्हणजे भाज्यांचा क्रंच जो आहे तो तसाच राहील. आता इथे मी थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे याच्यामध्ये. व्यवस्थित परतून घेते. थोडी हळद, थोडं मिरची पावडर टाकलेली आहे आणि परत एकदा हे आपण व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे. आता या भाज्यांमध्ये आपण जो आधी परतलेला जो अंडा राईस आहे, तो टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित असं सगळं आता परत एकदा आपण परतून घ्यायचं आहे. सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आपल्या भाताला व्यवस्थित अशा लागल्या पाहिजेत. व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. ह्या राईसमध्ये तुम्हाला ज्या आवडतील तुमच्या आवडीनुसार भरपूर अशा भाज्या टाका. म्हणजे तुम्हाला भरपूर असं फायबर सुद्धा याच्यामधून मिळेल. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे अगदी हॉटेलसारखा तुम्हाला टच द्यायचा असेल, तर एक अंड फेटून हाफ फ्राय बनवा आणि त्याच्यावरती टाका. म्हणजे बघा हा आपला जो अंडा राईस जो आहे, तो कसा एकदम मस्त फस्तच होईल लगेच. आता हे अशा प्रकारे मी छान असं ह्याला परतून घेतलेलं आहे. व्यवस्थित असं छान परतल्यामुळे काय होतं, याचा मस्त असा छान सुगंध सुटतो. अगदी तुम्हाला चायनीजचा राईस आपण जसा खातो तसाच फील येणार आहे तुम्हाला. आता सगळा राईस मी आता एका बाउलमध्ये काढून घेते. बघा मस्त असे छान वाफा सुटलेल्या आहेत त्याला. आणि आता हा राईस काढून घेतला, की मग मी त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून एक अंड फेटून एक हाफ फ्राय बनवणार आहे. म्हणजे ते आपण त्याच्यावरती टाकून घेऊया. मग ह्या अशा प्रकारे हे हाफ फ्राय बनवून घेऊया आणि आपल्या भातावरती टाकून घेऊया. हे बघा असं आपला मस्त असा आता आपला हा अंडा राईस तयार झालेला आहे. अशाच मग तुम्ही छान-छान रेसिपीसाठी तुम्ही सविताच होम किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.